Hello dear students, welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar and today we have continued our subject of impression management. In today's lecture, we have discussed the features or characteristics of personality. Okay? In today's lecture, we have discussed the features or characteristics of personality. आज आपण या ठिकाणी इम्प्रेशन मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये जी काही पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीचे जे फीचर्स किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण हा जो इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे त्याचा जो सिलेबस आहे त्यामधील युनिट नंबर 2 हे स्टार्ट केलेले आहे. ओके, तुम्ही या इम्प्रेशन मॅनेजमेंट सब्जेक्टचा स्टडी बोथ सेमिस्टर म्हणजे सेमिस्टर 1 अँड सेमिस्टर 2 यासाठी करणार आहात. त्याचा जो काही सिलेबस आहे त्याचा ओव्हरव्ह्यू आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी घेतला आहे आणि प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण यामधील युनिट नंबर 2 हे स्टार्ट केले आहे. तर युनिट नंबर 2चे टायटल आहे पर्सनॅलिटी. ओके, युनिट नंबर 2 टायटल ॲज पर्सनॅलिटी. तर यामध्ये तुम्हाला पर्सनॅलिटीची मीनिंग, त्याची डेफिनेशन्स, त्याचे फीचर्स किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, त्याचबरोबर डिटर्मिनंट्स ऑफ पर्सनॅलिटी, नेचर ऑफ पर्सनॅलिटी, देन त्याचे टाईप्स ऑफ पर्सनॅलिटी, या ऑल कंटेंटचा तुम्ही स्टडी करणार आहात. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी पर्सनॅलिटी म्हणजे काय हे डिस्कस केले आहे. तर पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय, व्हॉट इज मीन बाय पर्सनॅलिटी? Personality is the first and most important determinant of one's individual behavior. Okay, personality is first and most important determinant of one's individual behavior. वैयक्तिक वर्तणूक म्हणजे इंडिव्हिज्युअल बिहेवियर हे डिटरमाइन करायचे असेल तर ते डिटरमाइन कसे केले जाऊ शकते, तर त्यासाठी त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे आणि तो अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याच्या माध्यमातून तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती कसा आहे, त्याचे बिहेवियर कसे आहे ते डिटरमाइन होऊ शकते, ते निश्चित केले जाऊ शकते. मग आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलं आहे की पर्सनॅलिटी डिटरमाइन करायची असेल तर ती कशी केली जाऊ शकते, तर त्याची थिंकिंग ॲबिलिटी, त्याची विचार करण्याची क्षमता. ओके, तो कशा प्रकारे एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो, त्याचबरोबर त्याचे बिहेवियर, तो अदर व्यक्तीबरोबर कशा प्रकारे बिहेव करतो, त्याची वर्तणूक पद्धती कशी आहे, त्याचबरोबर त्याच्याकडे असणारे फिलिंग्स, त्याचे इमोशन्स, अशा अनेक फॅक्टर्सवरती त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डिटरमाइन केली जात असते. त्याचबरोबर हा इंडिव्हिज्युअल बिहेवियर डिटरमाइन करण्यासाठी पर्सनॅलिटी हा प्रत्येक व्यक्तीची इम्पॉर्टंट असते. त्याच्या बेसिसवरती इंडिव्हिज्युअल बिहेवियर हे डिटरमाइन केले जाते. आणि त्याचबरोबर हा जो काही पर्सनॅलिटी वर्ड आहे तो लॅटिन वर्ड पर्सोना यापासून आला आहे. ओके, प्राचीन काळामध्ये, ओके, इन एनिशियंट इयरमध्ये जे रोम आणि ग्रीस या देशामध्ये जे ॲक्टर्स होते ते ॲक्टर्स काय करायचे, तर त्यांना ॲक्टिंग करताना जो काही रोल दिलेला असतो तो रोल त्यांना चांगल्या प्रकारे प्ले करता यावा यासाठी तो मास्क वेअर करायचे आणि त्याच्यावरूनच ओके हा जो काय पर्सोना जो काय लॅटिन वर्ड आहे त्याच्यातून पर्सनॅलिटी हा वर्ड आलेला आहे. पर्सनॅलिटी मीन्स अ सम टोटल ऑफ पर्सनल ट्रेट्स, क्वालिटीज अँड एलिमेंट्स विच ही एक्झिबिट्स. ओके, त्याचबरोबर पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे असणारे त्याचे ट्रेट्स म्हणजे त्याच्याकडे असणारी जी काही क्वालिटी आहे, जे गुण आहेत त्या सर्वांची टोटल, त्याचबरोबर त्याची क्वालिटी आणि त्याची त्या क्वालिटीजमध्ये काही एलिमेंट्स याच्या जी काही टोटल आहे त्याची एकूण टोटल म्हणजे त्या पर्सनची, त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी होय. इट इज इन द फॉर्म ऑफ ॲक्शन, रिॲक्शन्स अँड इंटरॅक्शन्स इन गिव्हन सेट ऑफ सिच्युएशन्स. तर ही काय त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी आहे ते आपण कशी ओळखू शकतो, तर एखादी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये तो कशा प्रकारे ॲक्शन करतो, कोणती कृती करतो, त्यानंतर त्याचे रिॲक्शन्स काय आहेत, त्याचं इंटरॅक्शन कशा पद्धतीचे आहे. ओके, ह्या सर्व गोष्टींवरून त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही दिसत असते. इट रेफर्स टू द इंटरनल सायकोलॉजिकल सिस्टम दॅट डिटरमाइन हिज युनिक ॲडजस्टमेंट टू हिज इन्व्हायरमेंट. ओके, इट रेफर्स टू द इंटरनल psychological systems
दॅट डिटरमाइन हिज युनिक ॲडजस्टमेंट टू हिज एन्व्हायरमेंट. जे काही एन्व्हायरमेंट आहे, जे पर्यावरण आहे, त्या पर्यावरणाचा, ते कल्चरचा, ओके, या दोन्ही गोष्टींचा प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती परिणाम होत असतो. कारण की तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, तो ज्या कल्चरमध्ये वाढत असतो, त्या कल्चरचा नेहमीच प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती परिणाम होत असतो. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे, ती पर्सनॅलिटी या अनेक गोष्टींवरती अवलंबून असते. पर्सनॅलिटी डिपेंड्स अपॉन ट्रेड्स, हेरिडिटी, एन्व्हायरमेंट, सिच्युएशन, सायकोलॉजिकल एलिमेंट्स अँड बायोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेच आहे की पर्सनॅलिटी नक्की कोणत्या गोष्टींवरती, ओके, कोणत्या फॅक्टर्सवरती अवलंबून आहे, कोणत्या गोष्टींवरती ते डिपेंड आहे. तर यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे, तो म्हणजे ट्रेड्स, हेरिडिटी, एन्व्हायरमेंट, सिच्युएशन्स अँड सायकोलॉजिकल एलिमेंट्स अँड लास्ट आहे बायोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, या गोष्टींवरती प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही अवलंबून असते. लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला की पर्सनॅलिटी कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड असते, तर त्यामध्ये तुम्हाला लगेचच लक्षात आले पाहिजे की पर्सनॅलिटी डिपेंड्स अपॉन ट्रेड्स, हेरिडिटी, एन्व्हायरमेंट, सिच्युएशन्स, सायकोलॉजिकल एलिमेंट्स अँड बायोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स. या 6 फॅक्टर्सवरती प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डिपेंड असते. त्याचबरोबर हे जे काही फॅक्टर्स आहेत, ते फॅक्टर्स आपण नेक्स्ट लेक्चरला ब्रीफली एक्सप्लेन करणार आहोत. त्याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. ऑल दिस फॅक्टर्स डिटरमाइन वन्स पर्सनॅलिटी मॉडेल. आणि हे जे काही फॅक्टर्स आहेत, कोणते फॅक्टर्स, तर ट्रेड्स, हेरिडिटी, एन्व्हायरमेंट, सिच्युएशन्स, सायकोलॉजिकल एलिमेंट्स अँड बायोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स. हे ऑल दिस फॅक्टर्स डिटरमाइन वन्स पर्सनॅलिटी मॉडेल. एका व्यक्तीची, ओके, व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे, जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे मॉडेल आहे ते डिटरमाइन करण्याचे काम या ऑल फॅक्टर्सद्वारे होत असते. आणि वन्स पर्सनॅलिटी मॉडेल डिटरमाइन करण्यासाठी हे फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांची हेल्प त्या ठिकाणी होत असते. कारण की जे एन्व्हायरमेंट आहे, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तो व्यक्ती राहत असेल, त्याचबरोबर सायकोलॉजिकल एलिमेंट्स, काही मानसशास्त्रीय, काही मानसिक घटक आहेत की ज्याचा इफेक्ट हा प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती होत असतो. पर्सनॅलिटी सिग्निफाईज द रोल विच वन डिस्प्लेज टू द पब्लिक इन जनरल अँड फेलो वर्कर्स इन पर्टिक्युलर्स. तर व्यक्तीची काही पर्सनॅलिटी आहे, ती पर्सनॅलिटी कोणत्या ठिकाणी इम्पॉर्टंट असते, तर तो ज्या समाजामध्ये राहतो, तो ज्या व्यक्तींबरोबर काम करतो, त्या ठिकाणी तो कशाप्रकारे रोल करतो, त्याची भूमिका तो कशाप्रकारे प्ले करतो. म्हणून पर्सनॅलिटी हा अत्यंत इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, फॅक्टर आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील. अशी पर्सनॅलिटी कशी डिटरमाइन होऊ शकते, तर त्यासाठी अनेक फॅक्टर्स आहेत. त्या फॅक्टर्सच्या आधारे प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डिटरमाइन केली जाते. फक्त रंग, रूप, ओके, याच्यावरून कोणत्याही व्यक्तीची पर्सनॅलिटी ठरत नाही. तर त्याचबरोबर त्याच्याकडे असणारे टोटल ऑफ पर्सनल ट्रेड्स, क्वालिटीज अँड एलिमेंट्स विच ही एक्झिबिट्स. तर त्याच्याकडे असणार त्याचे गुण, त्याचे दोष, त्याचबरोबर तो कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, त्याचबरोबर हेरिडिटी, सिच्युएशन्स कशा प्रकारचे आहेत, सायकोलॉजिकल एलिमेंट्स आणि बायोग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स, अशा ऑल फॅक्टर्सवरती प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही अवलंबून असते. आणि त्याच्या आधारे एका व्यक्तीचे पर्सनॅलिटी मॉडेल हे डिटरमाइन होत असते. हे ऑल फॅक्टर्स त्या ठिकाणी हेल्पफुल ठरत असतात. तर अशा प्रकारे पर्सनॅलिटी हा एक अत्यंत इम्पॉर्टंट असा डिटर्मिनंट आहे वन्स इंडिव्हिज्युअल बिहेवियर. वैयक्तिक व्यक्तीचे बिहेवियर कसे आहे ते डिटरमाइन करायचे असेल, ते निश्चित करायचे असेल, तर ते निश्चित करण्यासाठी हे पर्सनॅलिटी हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. कारण की समाजामध्ये राहत असताना, तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहताना, प्रत्येक व्यक्तीबरोबर योग्य त्या प्रकारे बिहेव करणे आवश्यक आहे, त्यांना रिस्पेक्ट देणे आवश्यक आहे. जे सिनियर सिटीजन असतात, त्याचबरोबर तुमच्यापेक्षा जी वयाने लहान असतात, त्यांच्यावर तुम्ही कशा प्रकारे बिहेव करता हे इम्पॉर्टंट असते. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये, ज्या कंपनीमध्ये काम करत असता, त्या कंपनीमध्ये अनेक एम्प्लॉईज काम करतात. मग त्याबरोबर तुम्ही कशा प्रकारे बिहेव करता. एखादी सिच्युएशन, एखादी क्रिटिकल सिच्युएशन झाली असेल क्रिएट, तर त्या ठिकाणी तुम्ही कसे बिहेव करता, ती सिच्युएशन कशी हँडल करता, ओके, त्याच्यावरून तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे ती डिटरमाइन होत असते. म्हणून पर्सनॅलिटी अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे इंडिव्हिज्युअल बिहेवियर डिटरमाइन करण्यासाठी.
And personality is made up of the characteristic patterns of thoughts, feelings and behavior of an individual, and these attributes make a person unique. Personality originates within the individual and remains fairly consistent throughout life. तर प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही युनिक आहे. प्रत्येक व्यक्ती ओके हा युनिक असतो. त्याचबरोबर पर्सनॅलिटी कशी क्रिएट होते तर त्याचे विचार करण्याची क्षमता, त्याचे जे काही थॉट्स, त्याचे फिलिंग, त्याचबरोबर त्याचे बिहेवियर ओके या ऑल गोष्टींवरून त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही ठरत असते. आणि प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, तो डिफरंट आहे, तो युनिक आहे. त्याची पर्सनॅलिटी त्याच्यावरून डिटरमाइन होत असते. त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी पर्सनॅलिटीचे जे काही फीचर्स आहेत, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते या ठिकाणी डिस्कस करीत आहोत की नक्की पर्सनॅलिटीची वैशिष्ट्ये कोणती आहेत. नाव लेट्स सी फीचर्स और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पर्सनॅलिटी. फर्स्ट फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे या पर्सनॅलिटीचा तो पर्सनॅलिटी इज रिलेटिवली अ पॅटर्न ऑफ स्टेबल स्टेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पर्सन. ओके फर्स्ट फीचर्स और characteristics of personality, it is personality is relatively a pattern of stable states and characteristics of a person. जो काही व्यक्ती आहे ओके त्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेच आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. तर पर्सनॅलिटी हे तुलनेने स्टेबल स्टेट किंवा स्थिर स्थिती आणि व्यक्तीची वैशिष्ट्ये यांचा एक काय आहे, एक पॅटर्न आहे, त्याचा तो एक नमुना आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डिफरंट आहे. प्रत्येक व्यक्ती एकमेकांपेक्षा वेगळा आहे, तो युनिक आहे. त्यांच्याकडे असणं त्यांचे ट्रेड्स, त्यांचे इमोशन्स, त्यांचे थॉट्स, त्यांचे फिलिंग्स ओके या ऑल गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या असतात. त्यामुळे फर्स्ट फीचर कोणता आहे या पर्सनॅलिटीचा तर पर्सनॅलिटी इज रिलेटिवली अ पॅटर्न ऑफ स्टेबल स्टेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पर्सन. व्यक्तीची वैशिष्ट्ये आणि स्टेबल स्टेट म्हणजे स्थिर स्थिती या दोघांचे एक पॅटर्न, एक नमुना म्हणजेच पर्सनॅलिटी होय. त्याचा हा फर्स्ट फीचर आहे. त्यानंतर सेकंड फीचर आहे तो इट अकाउंट्स फॉर कन्सिस्टंट पॅटर्न्स ऑफ बिहेवियर of an individual which is reflected in his thoughts, feelings and actions. ओके सेकंड फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स या पर्सनॅलिटीचा कोणता आहे तो म्हणजे इट अकाउंट्स फॉर कन्सिस्टंट पॅटर्न्स ऑफ बिहेवियर ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल विच इज रिफ्लेक्टेड इन हिज थॉट्स, फिलिंग्स अँड ॲक्शन्स. आता एखादा व्यक्ती आहे त्याची पर्सनॅलिटी कोणत्या गोष्टींमध्ये दिसून येईल तर त्याचे जे काही थॉट्स आहेत, त्याचे फिलिंग्स आणि त्याचे ॲक्शन्स याच्यामधून त्या व्यक्तीचे बिहेवियर कसे आहे हे फाइंड आउट होत असते. हे एखाद्या व्यक्तीचे जे काही विचार आहेत, त्याचे जे काही भावना किंवा त्याची कृती यांमधून त्याची पर्सनॅलिटी ही दिसून येत असते आणि त्यातून तो पर्सन कसा आहे, त्याचे बिहेवियर कसे आहे हे सातत्याने तो प्रूव्ह करत असतो. म्हणून पर्सनॅलिटीचं सेकंड फीचर कोणतं आहे तर पर्सनॅलिटी कोणत्या गोष्टींमधून दिसून येते तर जो काही व्यक्ती आहे त्याच्याकडे असणारे त्याचे थॉट्स, त्याचे फिलिंग्स आणि त्याचे ॲक्शन्स ओके तो कोणत्या प्रकारे कृती करतो, त्याचे फिलिंग्स कसे आहेत, त्याची विचार करण्याची क्षमता कशी आहे ओके याच्यावरून त्याचे बिहेवियर हे रिफ्लेक्ट होत असते आणि त्याच्यामधून तो व्यक्ती कसा आहे हे डिटरमाइन करण्यास मदत होते. त्यानंतर थर्ड फीचर आहे तो a person has certain similarities and differences with other individuals. ओके एखाद्या व्यक्तीमध्ये इतर व्यक्तींशी काही समानता आणि काही फरक असतो. ओके प्रत्येक व्यक्ती हा एकसारखा नाही आहे, तो युनिक आहे. त्यामुळे व्यक्ती अ पर्सन हॅज सर्टेन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस विथ अदर इंडिव्हिज्युअल्स. एखाद्या व्यक्तीमध्ये काही समानता आहे, काही सिमिलॅरिटीज आहेत आणि काही डिफरन्सेस हे दिसून येतात. हा एक या पर्सनॅलिटीचा थर्ड फीचर आहे. देन नेक्स्ट फीचर आहे इट इंड्युसेस पीपल टू बिहेव इन अ मॅनर ॲज रिक्वायर्ड बाय बायोलॉजिकल अँड सोशल प्रेशर्स. ओके नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स आहे या पर्सनॅलिटीचा तो इट इंड्युसेस पीपल टू बिहेव इन अ मॅनर ॲज रिक्वायर्ड बाय बायोलॉजिकल अँड सोशल प्रेशर्स. तर हे लोकांना बायोलॉजिकल अँड सोशल प्रेशर्स म्हणजे जैविक
आणि सामाजिक दबावांनुसार आवश्यकतेनुसार वागण्यास प्रवृत्त करते. कारण की तो ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये जर त्याला राहायचे असेल व्यवस्थितपणे त्याला बिहेव करावं लागेल. ओके, म्हणून असे सोशल काही नॉर्म्स असतात ते त्याला फॉलो करावे लागतात. त्याचबरोबर जे काही बायोलॉजिकल प्रेशर्स आहे त्याच्यामुळे देखील त्याला योग्य त्या प्रकारचे मॅनर्स हे ॲक्वायर करून योग्य त्या प्रकारे बिहेव करणे आवश्यक असते. हे लोकांना जैविक म्हणजे बायोलॉजिकल किंवा सोशल प्रेशर्स म्हणजे सामाजिक दबावांनुसार काही आवश्यकतेनुसार वागण्यास प्रवृत्त करते. त्यांना तुम्हाला जर सोसायटीमध्ये राहायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारेच वागले पाहिजे, तशा प्रकारेच बिहेव केले पाहिजे हे सांगितले जाते. त्याचा दबाव त्यांच्यावरती पाडला जातो. म्हणून हे मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स आहे या पर्सनॅलिटीची. त्याच्यामधून त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ही ठरत असते. देन नेक्स्ट फीचर आहे तो इट एक्सरसाइजेस अ सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स ऑन जॉब परफॉर्मन्स. ओके, हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट असा फीचर आहे तो इट एक्सरसाइजेस अ सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स ऑन जॉब परफॉर्मन्स. तो ज्या ठिकाणी काम करतो, जी काय कंपनी असेल, जी काय ऑर्गनायझेशन असेल, ओके, त्या ठिकाणी त्याचा जो काही जॉब परफॉर्मन्स आहे त्या जॉब परफॉर्मन्सवरती त्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे त्याचा प्रभाव हा पडत असतो. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फाउंडेशन ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. ओके, इंडिव्हिज्युअल बिहेवियर म्हणजे जो काही व्यक्ती आहे, जो काही पर्सन आहे त्याचे वैयक्तिक वर्तन याचा इम्पॉर्टंट फाउंडेशन महत्त्वाचा पाया म्हणजे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी होय. कारण की तो व्यक्ती कसा आहे, ओके, त्या व्यक्तीचे इमोशन्स कशा प्रकारचे आहेत, त्याची विचार करण्याची क्षमता कशी आहे, त्याची थॉट्स, त्याचे फिलिंग, त्याच्याकडे असणारे गुण, त्याचे दोष, ओके, अशा अनेक गोष्टींवरती व्यक्ती ठरत असतो. त्याचबरोबर व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी ठरते तर त्याच्याकडे तो कोणत्या कल्चरमध्ये राहत आहे, त्याचं एन्व्हायरमेंट कशा प्रकारचे आहे, ओके, तो कोणत्या सोसायटीमध्ये राहतो त्याच्यावरून त्याची पर्सनॅलिटी देखील ठरत असते. ओके, आणि इंडिव्हिज्युअल बिहेवियरमधील मोस्ट इम्पॉर्टंट फाउंडेशन, ओके, सर्वात महत्त्वाचा पाया कोणता असेल, त्याचा आधार कोणता असेल त्या व्यक्तीचे तर तो म्हणजे पर्सनॅलिटी. कारण की वैयक्तिक बिहेवियर कशा प्रकारे ठेवायची, त्याचे मॅनर्स कोणते असावेत, ओके, हे सर्व फक्त त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवरती अवलंबून असते. देन नेक्स्ट फीचर आहे तो इट इज इनर अवेअरनेस ऑफ अ सेल्फ ॲज अ परमनंट ऑर्गनायझिंग फोर्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीची परमनंट ऑर्गनायझिंग म्हणजे कायमस्वरूपी संघटना शक्ती म्हणून स्वतःची एक आंतरिक जाणीव आहे. पर्सनॅलिटी ही काय आहे तर ती एखाद्या व्यक्तीची कायमस्वरूपीची परमनंट ऑर्गनायझिंग फोर्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल कायमस्वरूपी संघटन शक्ती म्हणून ती एक इनर अवेअरनेस आंतरिक जाणीव आहे. देन नेक्स्ट फीचर आहे तो इट डिटरमाइन हिज युनिक ॲडजस्टमेंट विथ एन्व्हायरमेंट सिच्युएशन्स अँड फेलो वर्कर्स. ओके, इट डिटरमाइन हिज युनिक ॲडजस्टमेंट विथ एन्व्हायरमेंट सिच्युएशन्स अँड फेलो वर्कर्स. म्हणजे काय, हे जे काय एन्व्हायरमेंट आहे, जे पर्यावरणामध्ये तो राहतो, जे काही सिच्युएशन्स आहे, जी परिस्थिती आणि फेलो वर्कर्स त्या तो ज्या ठिकाणी काम करत असेल व्यक्ती, त्या व्यक्ती ठिकाणी काही वर्कर्स काम करतात, त्याचे जे काही सहकारी आहेत त्यांच्याबरोबर कसे ॲडजस्ट केले पाहिजे, ओके, ते ॲडजस्ट करण्यासाठी हे पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट ठरते. कारण की काम करायचे असेल तर त्यांना ग्रुपने काम करावे लागते. त्याचबरोबर तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये राहायचे असेल तर त्यांना त्यांच्यासारखेच वागावे लागते. त्याचबरोबर जी काही सिच्युएशन असेल, एखादी कठीण परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये त्यांनी कशा प्रकारे त्या सिच्युएशन हँडल केली पाहिजे, ती सिच्युएशन कशी फेस केली पाहिजे, यासाठी त्या व्यक्तीची जी काही पर्सनॅलिटी आहे, जी काही व्यक्तिमत्व आहे ते इम्पॉर्टंट असते. म्हणून हा देखील या पर्सनॅलिटीचा अनेक मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आहे की तो ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, जी काही सिच्युएशन आहे, ते जे काही फेलो वर्कर्स असतात त्यांच्याबरोबर ॲडजस्टमेंट करून घेण्यासाठी ही पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट असते आणि ती पर्सनॅलिटी या ठिकाणी डिटरमाइन होत असते. आणि तो व्यक्ती कसा युनिक आहे हे युनिक ठरवण्यासाठी देखील पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. आणि लास्ट फीचर आहे या पर्सनॅलिटीचा तो म्हणजे इट इज सब्जेक्ट टू मॉडिफिकेशन ऑफ ट्रेड्स अँड बिहेवियर though it is relatively stable pattern
टू मेक इट मोर कन्सिस्टंट विथ द नीड्स ऑफ द जॉब. ओके, लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स कोणता आहे या पर्सनॅलिटीचा, तो इट इज सब्जेक्ट टू मॉडिफिकेशन ऑफ ट्रेड्स अँड बिहेवियर, दो इट इज रिलेटिवली स्टेबल पॅटर्न टू मेक इट मोर कन्सिस्टंट विथ द नीड्स ऑफ द जॉब. तर हे ज्या ठिकाणी जॉब करत असेल तो व्यक्ती, ओके, तो जॉबच्या ठिकाणी त्या व्यक्तीने कशाप्रकारे बिहेव केले पाहिजे, त्याने कशाप्रकारे वागले पाहिजे, मग त्या ठिकाणी सुसंगत बनवण्यासाठी जरी ते तुलनेने स्थिर असा पॅटर्न असेल तरी देखील त्या ठिकाणचे योग्य प्रकारचे ट्रेड्स अँड बिहेवियर यांच्या अधीन राहूनच त्याला त्याची पर्सनॅलिटी हे मेंटेन करावी लागते. कारण की त्याला त्याचा जॉब काय आहे तो टिकवणे महत्त्वाचं असते आणि त्या ठिकाणी जे काही योग्य त्या प्रकारे ट्रेड्स अँड बिहेवियर यामध्ये मॉडिफिकेशन करून त्याच्यामध्ये सुधारणा करून योग्य त्या प्रकारे त्याला त्याची पर्सनॅलिटी ही बनवावी लागते. तर असे अनेक या पर्सनॅलिटीचे काय आहेत फीचर्स आहेत. ओके, हे 9 फीचर्स आज आपण या ठिकाणी डिस्कस केले आहे. तर फर्स्ट फीचर्स कोणता आहे या पर्सनॅलिटीचा, तो फर्स्ट फीचर्स आर पर्सनॅलिटी. इट इज पर्सनॅलिटी इज रिलेटिवली अ पॅटर्न ऑफ स्टेबल स्टेट्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पर्सन. देन सेकंड फीचर्स आहे इट अकाउंट्स फॉर कन्सिस्टंट पॅटर्न्स ऑफ बिहेवियर ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल विच इज रिफ्लेक्टेड इन हिज थॉट्स, feelings and actions. Then third features, a person has certain similarities and differences with other individuals. Then next features or characteristics of personality, it induces people to behave in a manner as required by a biological and social pressures. Then it exercises a significant influence on a job performance. Then it is most important foundation of an individual behavior. Then it is inner awareness of self as a permanent organizing force of an individual. Next is it determines his unique adjustment with environment, situations and fellow workers. And last features or characteristics of personality, it is subject to modifications of traits and behavior, though it is relatively stable pattern to make it more consistent with the needs of the job. तर असे 9 कॅरेक्टरिस्टिक्स और फीचर्स आज आपण या ठिकाणी पर्सनॅलिटीचे डिस्कस केलेले आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट लेक्चरला आपण हे जे काय पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीवरती नक्की कोणते फॅक्टर्स प्रभाव टाकतात, ओके, ते फॅक्टर्स डिस्कस करणार आहोत. या पर्सनॅलिटीचे काही टाईप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.